लोकांचा घर उद्ध्वस्त करण्याच्या कामा या लोकांनी केलं होतं. पैसे घेऊन मुंबई भरातले लोक नावात टाकायचे. ज्यांची घर आहे त्यांना घर मिळणार नाही. आम्ही थांबवला की फिर पुन्हा सर्वे झालं पाहिजे. अफवा पसरवली की नवाब मलिक हा रस्ता रुंदीकरण करणार आहे, लोकांच्या घर उद्ध्वस्त होणार आहे. पण आपल्याला मी बोलतो, होय हा रस्ता 90 फूट होणार, नाला रुंदीकरण होणार, इथे एक फ्लायओव्हर ब्रिज येणार. पण याच्यात ज्यांची घरं जातील त्यांना घर के बदली घर दिल्याशिवाय हे कुठलंही घर तुटणार नाही, इतकं आश्वासन देतोय. रवी गवास एक राजकीय कार्यकर्ता आहे. ज्या पक्षासाठी त्यांनी भेट दिली त्यानंच यांना फेकून दिलं. मी रवीला फोन केला, घाबरू नका, माझ्यासोबत या, तुला तुझी कन्याला आपण उमेदवारी देऊ. आमचे काही कार्यकर्ते भिसे, त्यांची पण इच्छा होती निवडणूक त्यांच्या भाऊजाईला लढवायची. कडूची इच्छा होती, रांजणेच्या स्वतःच्या बायकोला निवडणूक लढवायचा होता. सूर्यवंशी ताई आमची बसलेली आहे, त्यांची इच्छा होती. मी सगळ्यांना सांगितलं, आता गवस साहेबाला आम्ही तिकीट देतो, आपण कोणी नाराज होऊ नका, सगळ्यांनी नाराजी सोडून यांना समर्थन दिलेलं आहे. त्या बाबतीत मी सर्वांचे आभार मानतोय. बरंचसं काय बोलायचं आहे, मी बोलू शकतो, राजकीय बोलत नाही. या भागाच्या आता मेट्रो इथे आलेला आहे, चिता कॅम्प जाईल, टॉम्बेपर्यंत घेऊन जाऊ.